रोटी घाट पार करताच थकलेल्या पावलांनी थोडा विसावा घेतला आणि दिंडा थांबला। घाट माथ्यावर पुन्हा भक्तिभावाने जेवण बनवण्याची लगबग बघायला मिळाली। महिला वारकऱ्यांनी हातात पिठाचा उंडा, डोक्यावर पदर आणि ओठांवर अभंग घेत किंवा त्याचा ताल धरत जेवण बनवलंय। रामकृष्ण हरी माऊली। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडवरून निघालेली आहे पुढे पंढरपूरच्या दिशेने। पण वाटेमध्ये एक अवघड चढाई येते, ती म्हणजे रोटी घाटाची। आणि त्याच अवघड चढाईमध्ये, त्याच घाटामध्ये वारकरी विसाव्यासाठी थांबलेले आहेत आणि तिथेच जेवणाची जी तयारी सुरू आहे ती तुम्ही बघू शकता। माझ्यासोबत एक 80 वर्षाची आजीबाई आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। आजी, काय वाटतं, एवढा अवघड घाट तुम्ही चढून आले ना, आता लगेच चपात्या पण करायला बसल्या? चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय। काय एखादा अभंग वगैरे ऐकवणार का आम्हाला? वाटते येतेच की। बोला। काय काय बोलत? आता तुम्ही जे गात होते, आता तुम्ही अभंग गात होते, आत्ताच कॅमेरा सुरू झाला की लगेच बोलणं एकदम शांत झालं तुम्ही। बोला। बघा सोन्याची समाई एव चांदीच्या हैतावाती दिंडी कुला भिवून जाती। तर अशा पद्धतीने इतका रोटी घाटाची अवघड चढाई पार करून या 80 वर्षाच्या आजी आल्या आणि लगेच इथे जेवण बनवायला बसलेले आहेत। आणि त्याचबरोबर इतकं सुंदर अभंग आणि गवळणीचा इथे यांचा जेवण बनवताचा कार्यक्रम सुरू आहे। तर आजी, एकदम मस्त अभंग बोलले तुम्ही। काय एवढी चढाई पार करून आल्या, का थकले नाही का तुम्ही? नाही। काय काकू, बरं आहे? बरं आहे का? दिंडी चालू आहे। दिंडी चालू आहे पंढरपूर पर्यंत, एकदम आनंद 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 स्वयंपाक करत जायचं पंढरपुरापर्यंत। तर अशा पद्धतीने या महिला वारकरी माऊलीच सगळ्या जेवण बनवत अगदी आनंद पंढरपूरकडे हळूहळू यांचा प्रस्थान सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोक।